काकाजी सोपुरे या तिघा मित्रांनी या ठिकाणी आजच्या या नाथ ब्रह्मा इडलीच्या दालनाचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। बरं, यांची इडली सगळ्यात म्हणजे 10 रुपयाची इडली आहे। ती इडली म्हणजे आमची एकतानगरची एक पण लोक एक पण इडली ठेवणार नाही। तुम्हाला रोजचं एक गिऱ्हाईक आमचं ते फिक्स आहे। बघा ती सगळी तर मालक म्हणतात, शेठ म्हणतात, काही दिवसानंतर दिसायला मिळतं की तो शेठ झालेला असतो ना आपण कामगार झालेला असतो, कारण त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे। ते कधी पण दाखवतात नो लॉस नो प्रॉफिट, हे जे कधी कधी बोर्ड लागतात ना काहींचे, नो लॉस नो प्रॉफिट। पण असं कसं होतं? नो लॉस नो प्रॉफिट म्हणजे कोणत्या व्यवसाय माणूस मोठा होऊ शकत नाही। जर व्यवसाय लॉसमध्ये असता तर दुसऱ्या समाजातल्या दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी हा व्यवसाय प्रॉफिटमध्ये कसा नेला असता? त्यामुळं त्याच्यातले सगळे खास खलके तुम्ही शिकून घ्या। कुटुंबाची साथ तुम्हाला आहे, तुम्ही त्या व्यवसायामध्ये खूप मेहनत केल्यानंतर निश्चितपणे तुम्ही सेटल व्हाल। की जशी बाहेरच्या राज्यातले लोक त्यांचे गाववाले आणून 2 सेटल करतात तशी 2 मराठी मुलं पण तुम्ही सेटल करा, जेणेकरून आपला समाज भविष्यामध्ये या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहील। व्यवसाय करत असताना स्वच्छता, क्वालिटी, क्वांटिटी आणि या ठिकाणी सर्व्हिस ही चांगली पाहिजे। सर्व्हिस चांगली म्हणजे काय माहिती का? आपलं तोंड चांगलं पाहिजे, नाही तर काय आपण जरा बोलायला राज बोललो तर गिरायकाला चव आवडलेली असती पण बिहेवियर आवडलेलं नसलं तरी शेजारच्या दुकानामध्ये जाईल। त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व काम करत असताना आमच्या सारख्या राजकीय लोकांच्या तुम्हाला पाठबळ राहील। लोकलमध्ये काय इश्यू असतील, कॉर्पोरेशनचे काय इश्यू असतील, पोलिसांचे काय इश्यू असतील, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणे साथ देऊ, परंतु तुम्हीही तेवढ्या चांगल्या पद्धतीने इतर लोकांना सर्व्हिस द्याल अशी अपेक्षा करतो। आपण सर्वजण आलात त्यांना शुभेच्छा देते। आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। 10 रुपयात नाथ ब्रह्म इडली परवडते। चांगल्या क्वालिटीची इडली देण्याचं काम निळवणच्या परिवाराने केलेलं आहे आणि कुठल्याही वयाच्या व्यक्तीने याची फ्रँचायझी घेतली तर निश्चितपणे त्याला फायदा होणार आहे। धन्यवाद। इडली ही संपूर्ण महाराष्ट्रात आपण ज्या पद्धतीने आस्वाद घ्यायला मिळतोय त्याच पद्धतीनं प्रत्येक जण, मी इथं उपस्थित प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, प्रत्येक जण आपण एक व्यवसायात आलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे। मराठी उद्योजक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। ह्याचं एक उत्तम जर उदाहरण म्हणलं तर नाथब्रह्म इडली आहे। तर नक्कीच तुम्हाला कोणाला जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर नाथब्रह्म इडली सोबत जोडू शकता। आणि मी सतीश सोपुरे आणि प्रतीक पाटील सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपल्या या परिसरामध्ये खवय्ये भरपूर आहेत। कोणी असं समजत असेल की पुण्याच्या पूर्वेकडील लोकांना फक्त खाटखूट आवडतं, तसं नाही। बघा आवाज कसा येतोय। आपल्याकडे भारतीय पदार्थामधील आणि देशामधील भारतीय पदार्थामध्ये जगात मान्य असलेला पदार्थ जो लहान बाळापासून ज्येष्ठांपर्यंत, व्हेज नॉन व्हेज पासून सर्व लोकांपर्यंत जो चविष्ट आहे, इझिली अवेलेबल आहे, पौष्टिक आहे। एक डॉक्टर म्हणून या ठिकाणी सांगतो, पौष्टिक आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत, फॅट्स पण आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि त्या चटण्यांमध्ये तुम्हाला विटामिन्स आणि मिनरल्स पण आहेत। अशा प्रकारचं पदार्थ या ठिकाणी अतिशय माफक दरामध्ये, फक्त आज फुकट आहे, उद्यापासून 10 रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध केला, त्याबद्दल नाथ ब्रह्माचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद। आणि त्यांची प्रोप्रायटरशिप ज्यांनी या ठिकाणी घेतली त्यांनाही मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। नुसती आवडली, आठवले म्हणून मी सांगतोय, नुसती ह्यांना आवडली म्हणून आम्ही खात नाही इडली, तर आम्हाला नुसती आवडत नाही तर आमच्या खिशालाही परवडते म्हणून आम्ही खातो नाथ ब्रह्म इडली। खरंच टाळ्यांचा प्रचंड गजर या ठिकाणी डॉक्टर सिद्धाजी देंडे साहेबांसाठी या ठिकाणी झाला पाहिजे।
कसं वाटतंय आज विश्रांतवाडी परिसरामध्ये नाथब्रह्म इडलीचं आउटलेट या ठिकाणी ओपन झालंय? खरं म्हणलं तर तुम्ही जे नाथब्रह्म इडलीचं जे आउटलेट आमच्या या विश्रांतवाडी आणि एअरपोर्ट रोडवर केलेलं आहे, सोपुरे परिवाराचं मनापासून पहिल्यांदा स्वागत आणि अभिनंदन. आणि ते इडलीचे चव चाखण्यासाठी तुम्ही जे ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आणि इथल्या चविष्ट ग्राहकांच्या वतीने नाथब्रह्म इडलीच्या सर्व संस्थापक संस्थाचालकांचं व येता ही शाखा चालवणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक कौतुक करतो. की कसं वाटतंय आमचं सांबर चटणी इडली? वास्तविक पाहिलं तर मला आज कळालं की घी इडली पण असते. मी खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर नाथब्रह्म इडली मी ऐकून होतो, परंतु आज प्रत्यक्षात मला इडलीची चव खायला मिळाली. आज ॲक्च्युली तुमच्या ह्या ज्याप्रमाणे ह्या शाखेचं ओपनिंग आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक व्यवसायांचे उपक्रम आहेत. एक मराठी उद्योजकांनी पुढे येऊन साऊथ इंडियन पदार्थ मराठी उद्योजकांनी आपल्या विश्रांतवाडी आणि या परिसरामध्ये सुरू केला, त्याच्याबद्दल मी मनापासून आनंदी आहे. मी इडलीचा खूप मोठा चाहता आहे. आज गर्दीची गडबड आहे आणि जेवणाचा टाईम झाला आहे, त्यामुळे 100% मी माझा मित्रपरिवार येऊन इथं इडलीची चव चाखणार, याच्यात काय दुमत नाही. आणि खूप छान केलेलं आहे आज तुम्ही. आणि त्या निमित्तानंच आम्ही 10 रुपयामध्ये इडली सर्वसामान्य नाही, ज्येष्ठ श्रीमंत असो गरीब असो लहान असो मोठा या सर्वांसाठी 10 रुपये देतो. ही संकल्पना पवार साहेब कशी वाटते? मी पण छोटासा एक युवा उद्योजक आहे आणि सांगायचं तात्पर्य की मी पहिल्यांदाच सांगितलं आणि माझ्या भाषणाच्या शुभेच्छात पण सांगितलं, ज्याप्रमाणे पुणे शहरातलं मार्केट यार्ड आहे तिथं काम करणारे हमाल, तिथं काम करणारे रोजंदारीवर काम करणारे रोजगार करणारे उपजीविका करणारे भाजी मालक असतील, शेतमाल घेऊन येणारे शेतकरी असतील, त्याचप्रमाणे तिथून शेतमाल आणून या ठिकाणी विश्रांतवाडी आणि या परिसरामध्ये शेतमाल विकणारे शेतीमाल विकणारे किंवा भाजी व्यवसाय करणारे किंवा फळ व्यवसाय करणारे अनेक व्यापारी या ठिकाणी छोटे व्यावसायिक या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्यासाठी 10 रुपयाची इडली म्हणजे ही खऱ्या अर्थाने पर्वणी ठरेल. मी पहिलंच सांगितलं की वडापाव आहे, इडली आहे, हे जे पदार्थ आहेत हे एखाद्या शेतमाल विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचं पोट भरणारं उपजीविकेचं साधन आहे. कारण तो दिवसभर त्यांच्या व्यवसायात इतका मग्न असतो की त्याला भूक ताण ही कळत नसते. आणि तुमची इडली 10 रुपयात मिळते म्हटल्यानंतर त्याला ती खिशाला पण परवडणारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खिशाला परवडणारी आहे, आरोग्यदायी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टींचा त्याला मिलाप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तोही 100% सर्व ग्राहक या ठिकाणी खुश असतील असा मला 100% विश्वास आहे. आणि काय सांगाल त्यांना? पुणेकर हा खूप चोखंदळ आणि खूप चविष्ट पदार्थांचे रुचकर पदार्थांची जर चांगलं वाटलं तर तोंडावर कौतुक करणारा आणि वाईट वाटलं तर तोंडावर बोलणारा पुणेकर असतो. त्यामुळं आम्ही पुणेकरच आहोत, त्याच्यामुळं आम्ही घी इडलीचे उगाच कौतुक केलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये इडलीचं हे नाथब्रह्म इडलीचं आउटलेट आणखीन वाढेल, विस्तार वाढेल अशाच मी शुभेच्छा देतो. आणि त्याच्यात माझ्या मनामध्ये अजिबात दुमत नाही. मी माझ्या एकदा करा टेस्ट, नाथब्रह्म इडली सर्वात बेस्ट. कसं वाटतंय नाथब्रह्म इडलीच्या या उद्घाटन सोहळ्याला आल्यानंतर, इडलीचा आस्वाद घेतल्यानंतर? जसं की मी म्हणलं की नाथब्रह्म इडली ही फेमस आहे आणि ही प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे, ॲक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे. आत्ता मी जस्ट स्वाद घेतला, ॲक्च्युली मी ह्याच्या आधीसुद्धा घेतलेला आहे. तर मी एकच म्हणेल की ह्यांनी जी क्वालिटी मेंटेन केली आहे ती जबरदस्त आहे. तुम्ही सुद्धा नक्की टेस्ट करा. ईस्ट और वेस्ट नाथब्रह्म इडली इज द बेस्ट. थट्टे घी मसाला इडली आणि बटन घी आज तुम्ही टेस्ट केली असेल किंवा अगोदरही टेस्ट केली असेल, ती कशी वाटली आपल्याला? खूप छान. हे ॲक्च्युली एक युनिक पदार्थ आहे जो कुठे दुसऱ्या इकडे मिळत नाही. खूप छान वाटलं मला. त्याच्यामुळे तुम्ही म्हटले ईस्ट वेस्ट आणि नाथब्रह्म इडली इज बेस्ट. एका लाईनीतच सगळं डेफिनेशन देऊन टाकलं. मी एकच सांगेल की ज्यांनी आत्तापर्यंत नाथब्रह्म इडली टेस्ट नाही केली आहे तर तुम्ही खूप काही मिस करताय. आत्ताच्या आत्ता जाऊन तुमच्या जवळपासच्या शाखेत 61 शाखा आहेत. तुम्हाला कुठेही जवळपास मिळेलच. तर आत्ताच्या आत्ता जाऊन नक्की टेस्ट करा आणि मला सांगा. एकदा करा टेस्ट. नाथब्रह्म इडली जगात बेस्ट. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल. कार्यक्रमाच्या नाथब्रह्म इडली परिवाराच्या सोपुरे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार.